महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन्सवर GSTच्या अंतर्गत 12% टॅक्स आकारण्यात येणार आहे आणि त्या विरोधामध्ये चर्चगेटमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीनं स्वाक्षरी मोहीम राबवली। महिलांसाठी अत्यावश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या किमती आधीच खूप जास्त आहेत, त्यात 12% GST लावल्यास ते सर्वसामान्य महिलांच्या आवाक्यात राहणार नाही। अधिक जास्त किमतींमुळे मर्यादित असलेला सॅनिटरी नॅपकिनचा वापर पूर्णपणे थांबेल आणि याचा महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल, असं यावेळेला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटलं। 20% महिलांना सॅनिटरी पॅड म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय हे माहीत नाही। 80% महिला वापरत नाहीत कारण ते अफोर्ड करू शकत नाहीत। कित्येक महिला आजही न्यूजपेपर असतील, कपडे असतील, एवढंच नाही झाडांची पानं सुद्धा वापरतात। आज जवळपास जगामध्ये 27% महिला या गर्भाशयाच्या कर्करोगाने मरण पावतात। त्याच्यामध्ये भारतीय महिलांचा टक्का जो आहे तो फार मोठा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही म्हणतोय की तुम्ही हे टॅक्स फ्री करा, GST मधून याला वगळा। हवं तर तुम्ही आमच्या मेकअपच्या सामान आहेत त्याच्यावरती टॅक्स लावा, ती काही चैनीची वस्तू नाही तर आरोग्याची वस्तू।